महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळ्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ, महाविकास आघाडीचे नवे मॉडेल, पण तालुक्यात सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच। राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना, शिंदे गट, ठाकरे गट आणि शेका पक्ष असे नवे मॉडेल ठरत असून तालुक्यात काँग्रेस बजावणार स्लीपिंग पार्टनर ही भूमिका असे चित्र आहे। या तिन्ही पक्षांची एकत्रित ताकद आणि काँग्रेसची भूमिका यामध्येच आता म्हसळ्याची राजकीय समीकरणे नव्या स्वरूपात ठरणार आहेत। पुढील विधानसभेत समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत। गेल्या काही वर्षांपासून म्हसळा तालुक्यात राजकीय समीकरणे सतत बदलताना दिसत आहेत, परंतु विकासाच्या पुढे या आघाड्या सातत्याने निष्प्रभ ठरल्या आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्रित उमेदवार समन्वय समिती, स्थानिक नेतृत्व या सूत्रांवर आधारित महाविकास आघाडीने नवा फॉर्म्युला आखल्याची चर्चा आहे। विरोधक मात्र या फॉर्म्युल्याला राजकीय स्वार्थासाठीची युती असं म्हणत खिल्ली उडवत आहेत। हा प्रयोग किती यशस्वी ठरेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। म्हसळा तालुक्यातील नागरिकांमध्येही या नव्या राजकीय मॉडेलबाबत चर्चेला उधाण आलं आहे। विकास होणार का की फक्त राजकारण, भ्रष्टाचाराचा पॅटर्न राबवणार, अशाही चर्चा आहेत। आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समितीच्या 4 गटांसाठी 21 तर जिल्हा परिषदेच्या 2 गटांसाठी 16 असे एकूण 37 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। तालुक्यात बहुजन पॅटर्नला बऱ्यापैकी यश आले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाचा एकही उमेदवार न देता मेंढरी, पाबरे, आंबेत, पांगळोली अशा तालुक्याचे ग्रामीण भागातून अल्पसंख्याक मतदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत असल्याचे चित्र आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांपेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।